भिवंडी तालुक्यातील वालशिंद बापदेवपाडा येथे यशवंतदादा सोरे, संतोषदादा सोरे व संजयदादा सोरे व सोरे कुटुंबियामध्ये माघी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते। संपूर्ण सोरे कुटुंबियांनी मोठ्या जल्लोषाने बाप्पाची पूजा आरती केली। त्यासोबतच अनेक मान्यवरांनी, गावातील ग्रामस्थांनी, पंचक्रोशीतील नागरिकांनी सोरे कुटुंबातील विराजमान माघी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ देखील घेतला। यावेळी सोरे कुटुंबियांनी सर्व नागरिकांना गणेशोत्सव, माघी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देखील व्यक्त केल्या आहेत। ओम साई प्रतिष्ठान वालशिंद, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी, ठाणे जिल्हा ग्रामीण आणि माझ्या सोरे परिवारातर्फे मी सर्व गणेश भक्तांना माघी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। गणपती बाप्पा सर्वांना सुख समृद्धी, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभो अशी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा म्हटलं तर नवसाला पावणारा देव, म्हणून प्रत्येक जण आवडीने वेगवेगळ्या प्रकारचे नवस बोलून गणेशोत्सवाचं आयोजन करत असतात। ज्याप्रमाणे भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाचं आयोजन होतं, त्याचप्रमाणे माघी गणेशोत्सव फार जोरात होत आहे। याचं कारण म्हणजे ज्यांनी प्रत्येकाने जो नवस केला तो त्यांचा नवस पूर्ण झाला, त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या, म्हणून सर्वजण गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना करत असतात। मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी, समाधान आणि चांगलं आरोग्य लाभावं। कुठल्याही प्रकारचं आज जर आपण बघितलं असेल तर संपूर्ण विश्वात युद्धाचं असं वातावरण आहे। अशा परिस्थितीत आपल्या देशावर कुठलंही संकट येऊ नये यासाठी मी बाप्पाचरणी प्रार्थना करतो। सर्वांना चांगली बुद्धी आणि समाधान देवो अशी बाप्पाजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो। आज माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझे परममित्र व आमचे मार्गदर्शक यशवंतदादा सोरे, तसेच त्यांचे छोटे बंधू संतोषदादा सोरे, तसेच त्यांचे लहान बंधू संजूदादा सोरे, हे सालाबादप्रमाणे यंदा यांच्या घरी गणरायांचे आगमन झालेलं आहे। आणि आम्ही नेहमीप्रमाणे त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, इथले काय राजकीय नेते, कार्यकर्ते, सामाजिक जे लोक आहेत ते सर्व यांच्या घरी दर्शनाला येत असतात आणि बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा शुभाशीर्वाद घेत असतात। खरोखरच आज यशवंतदादांचा कार्य बघितला तर बीजेपीच्या माध्यमातून खूप मोठं कार्य आहे। त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे दोन्ही भाऊ म्हणजे समाजसेवेचं काम असो किंवा इतर काही लोकांना काही मदत असो तर सर्व बाबतीमध्ये अग्रेसू असतात। आम्ही काही वर्षापूर्वी इलेक्शन एकत्र लढवलं होतं आणि त्यामध्ये आमची दोस्ती म्हणजे खूप चांगले आमच्या घरचे रिलेशन आहेत। तर आज इथे येऊन खरोखरच मला खूप आनंद होतो आणि आज गणरायाच्या चरणी मी एवढीच प्रार्थना करतो का हे गणराया, या सणानिमित्त तुमचं जिथे आगमन झालंय तर या समाजामध्ये जी काय विपरीत परिस्थिती चाललेली असेल त्याच्यावरती मात करून सर्व लोकांचं कल्याण करा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख, शांती, समृद्धीचं वातावरण राहू द्या आणि तसंच या बंधूंवरती तुमचं आतोनात प्रेम राहू द्या आणि दरवर्षी तुम्ही यांच्या येऊन घरी आगमन झाल्यानंतर यांना सेवा करण्याचा एक मोका द्या आणि यांच्या हातून अशी तुमची सेवा घडू द्या आणि समाजाचे कल्याण करू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुख, शांती, समृद्धी वावरू द्या। असंच आज या गणेश जयंती निमित्त मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना गणेश जयंतीच्या माझ्या परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो।